अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय। दबंग खान सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीच्या बाहेर हा गोळीबार झाला। पहाटे 5 वाजेच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्ती बाईकवरून आले होते आणि त्यांनी सलमानच्या घराबाहेर 4 राऊंड फायर केले। त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले। दरम्यान पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली असून सीसीटीव्ही फुटेज तपासणीचं काम सुरू आहे। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानं सलमानला मारण्याची धमकी दिली आहे आणि या पार्श्वभूमीवर आज झालेल्या गोळीबारामुळे सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। तर या संदर्भातला एक रिपोर्ट देखील झी 24 तासचा पाहूया। सलमानच्या घराबाहेर गोळीबार। कुणाच्या निशाण्यावर भाईजान। सलमान टार्गेटवर येण्याचं कारण काय? बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय। सलमानच्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंट इमारतीबाहेर हा गोळीबार झाला। पहाटे 5 वाजता 2 अज्ञात व्यक्ती बाईकवरून आल्या आणि त्यांनी सलमानच्या घराबाहेर 4 राऊंड फायर केले। दरम्यान गोळीबारानंतर दोन्ही आरोपी फरार झाले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तपास सुरू केला। फॉरेन्सिक एक्सपर्ट्सच्या टीमनेही तपास केला। यूं तो बॉलीवुड अभिनेता सलमान खान को कई मौकों पर धमकी भरे संदेश और पत्र प्राप्त होते रहे हैं, लेकिन उनके घर के बाहर हुई गोलीबारी की घटना ने उनके करोड़ों फैंस के बीच सनसनी पैदा कर दी है। मामले की जांच करते हुए मुंबई पुलिस द्वारा 15 टीमों का गठन किया गया है, जिन्होंने इलाके के सीसीटीवी फुटेज को अपने कब्जे में लेते हुए जांच के दायरे को अब बढ़ा दिया है। अभिनेता सलमान खानला धमकी मिळणं काही नवीन नाहीये, मात्र पहिल्यांदाच त्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे। पण नेमकं कोण उठलंय सलमानच्या जीवावर? का निशाण्यावर आहे भाईजान? याचे वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत। मार्च आणि नोव्हेंबर 2023 मध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गोल्डी ब्रार गँगनं सलमानला ठार मारण्याची धमकी दिली होती। याचे धागे 1999च्या काळवीट शिकार प्रकरणापर्यंत जातात। बिश्नोई समाजात काळवीटीची पूजा केली जाते। काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान बिश्नोई गँगच्या टार्गेटवर आला। धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानला Y+ सुरक्षा पुरवण्यात आली। सुरक्षेसाठी सलमान खाननं बुलेट प्रूफ SUV कार वापरायलाही सुरुवात केली। दरम्यान सलमान गोळीबार प्रकरणावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी टीका केली आहे। बघा, सलमान खान हे मोठं नाव आहे सिने जगतातलं, म्हणून त्यांच्या घरावर झालेल्या फायरिंग विषयी मला तुम्ही प्रश्न विचारताय। पण मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। पूर्णपणे मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे। मुंबई आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार खासदार आणि जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत शिवसेना राष्ट्रवादीकडून त्यांच्या सुरक्षेत तैनात आहे। तर सलमान प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे। उगीच अंदाज बांधणं योग्य नाही असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। त्या संदर्भात पोलीस तपास करत आहेत। ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल। मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणं योग्य नाही। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे। तर या प्रकरणी पोलीस चौकशी वेगानं सुरू आहे। ते मोटरसायकलवर 2 लोक होते आणि त्यांनी हवेत फायरिंग केलेले आहे आणि त्यानंतर तो पळाले आहे। त्यासाठी आम्ही इन्व्हेस्टिगेशन आमचे चालू आहे। त्यामध्ये टीम्स बनवले गेलेले आहेत आणि प्रत्येक कोणातून ते तपास होत आहे। आम्ही नक्कीच ते लवकर डिटेक्ट करणार, ते आरोपीला आणणार। सलमान खानला हा निव्वळ इशारा होता, धमकीचा ट्रेलर होता की ऐन वेळी घरावर मोठ्या हल्ल्याचा प्लॅन फसला, याची आता चर्चा सुरू झाली आहे।
इतकंच नाही तर बिश्नोई गँग प्रमाणे मुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रिय झाल्याचं कवित्वही या निमित्तानं रंगू लागलंय। मुंबई पुलिस के अधिकारी इस बात की जांच में जुटे हैं कि बाइक पर सवार हुए यह 2 अज्ञात व्यक्ति कौन थे, वह कहां से आए थे और कहीं उनका किसी गैंग से सीधा कनेक्शन तो नहीं। कैमरा पर्सन अनिल के साथ नीलेश शुक्ला, जी मीडिया, मुंबई।